आणि ही लाईफ टाइम साठी लक्षात राहणारी मॅच म्हणजे जशी सचिनची 175 वाली इनिंग्स आपण आतापर्यंत बोलतो की ऑस्ट्रेलिया वन डे मध्ये वन डे आलेली, मधली तशी ही इनिंग असणार आहे रवींद्र जडेजासाठी. आणि ह्याच्यानंतर जडेजाला आय गेस कोणी कमी लेखू नये. इव्हन भावेश पण त्याची घाण मारत असतो उगाच. कधी मी काही जडेजाचं वाईट बोललो नाही. मला फक्त जडेजाचं हे वाटतं की जडेजा तुला तो फक्त बघून तसा हे नाही वाटत, हा, पण त्याच्याकडे ऑब्व्हियसली आहेत पोटेन्शियल. तो खेळतोच तो रिस्पॉन्सिबिलिटी घेतो वगैरे आणि तो तुला तेव्हा खेळून दाखवतो जेव्हा कोणी त्याला काउंट नाही करत. म्हणजे तू काल आपण चर्चा केली, आपण म्हटलं की यार राहुल इम्पॉर्टंट आहे, पंत इम्पॉर्टंट आहे, सुंदर इम्पॉर्टंट आहे, आपण सिराजची पण बॅटिंग म्हटली की त्याची पण इम्पॉर्टंट आहे, पण जड्डूचं नाव नव्हतं घेतलं. सो जड्डूने मध्ये पॉडकास्ट बघितला होता आपला आणि त्याने खेळून दाखवलं, हे घ्या चुतियांनो, त्याने दाखवलं का आपल्याला. सो मला वाटतं की जडेजाच, मला असं वाटतं की एकतर तो बॉलिंग मध्ये नेहमी अश्विनच्या लाईमलाईट मध्ये राहिलाय आणि बॅटिंग मध्ये नेहमी तो हार्दिक पांड्या म्हण किंवा अजून कोण खाली घेतं, अश्विनची पण बॅटिंग त्यांच्या तो सतत त्या शॅडो खाली राहिलाय. पण जडेजा हिमसेल्फ त्याने बॅटिंग खूप चांगली केली इंग्लंडमध्ये स्पेशली, आणि त्याने खूप क्रुशल सिच्युएशन्सना चांगली बॅटिंग केली. आता त्याने 2 इनिंगला 2 हाफ सेंचुरी टाकले रे. पहिल्या इनिंगला 72 टोटल त्याचे 4 हाफ सेंचुरी झाल्या या सिरीजला. इव्हन तू बघशील 13ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो होतो अंडर धोनीज कॅप्टन्सी, त्यात पण फायनलला जड्डू खेळला होता. सो जड्डूने खूप क्रुशल इनिंग्स खेळल्या आहेत. 19 सेमीफायनल बघशील